मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना ठाकरे पक्षाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करत काश्मीरचा मुद्दा मांडलेला आहे। एक वेळ देशामध्ये भाजप राहणार नाही, मात्र काश्मीर आपलाच राहील असं ठाकरेंनी ठणकावलं। तर वैचारिक विरोध असला तरी देश संकटात असताना पंतप्रधान मोदींसोबत असू असं देखील ठाकरेंनी स्पष्ट केलंय। यावेळी ठाकरेंनी भाजपवर देखील जोरदार निशाणा साधलाय। भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज बुडणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। वाचायला पाहिजे आता त्यांच्याकडे राहिले काय? संजय राऊतचं सकाळच्या 10च्या बातम्या ऐकलं, आता त्यांनी पुस्तकच लिहिलेलं आहे, ते पुस्तक वाचा। शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना आणि तुम्ही चालवत असलेली शिवसेना, तुम्ही कसली? तो संजय राऊत चालवतोय, चालत असलेली शिवसेना ती आता एकदा तपासून पहा, मग तुम्हाला कळेल की तुमचं स्वतःचं अस्तित्व त्या संजय राऊतने हिरावून घेतलेलं आहे। तर या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काश्मीर हे आपलंच आहे, कालही काश्मीर आपलं, आजही आपलं आहे आणि उद्या देखील काश्मीर आपलंच राहणार आहे। एक वेळ देशात भाजप राहणार नाही, मात्र काश्मीर आपलंच राहणार आहे। आपला वैचारिक विरोध असेल मात्र संकटात मोदींच्या सोबत असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरू आहे, मात्र पारदर्शकपणे निवडणुका घ्या। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रचारात उतरू नये हे देखील ठरवा। आमचं जहाज बुडणार नाही, भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज हे बुडणार आहे। अमित शहा हे 3 पक्षांचे प्रमुख आहेत, ते अजित पवार आणि शिंदेच्या पक्षाचे प्रमुख आहेत। सत्ता येते जाते, सत्ता आल्यावर हुरळून जायचं नाही आणि सत्ता गेल्यावर दुःख करायचं नाही। परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करायचे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय।